पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हण माझे हेची सर्व सुख तुका म्हण माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हण माझे हेची सर्व सुख श्रीमुखावडीली आ
हा जरा खाली बर आणि विकू लावू नका पीटी बंद करा बंद करा बंद हो राम कृष्ण
उद्धरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा संत नवे हा सामान्य महिमा संताचा नवे हा सामान्य महिमा संत नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी विठोबार कुमाई ढबार कुमार विठोबार कुमाई ढबार कुमार विठोबार कुमाई ढबार कुमार विठोबार कुमाई ढबार कुमार विठोबार कुमाई ढबार विठोबार कुमाई कुमार ढबार कुमार विठोबार कुमाई ढबार विठोबार कुमाई कुमार ढबार कुमार ढबार कुमार ढबार कुमार श्री हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज श्री हरिभक्तीपरायण हरी महाराज हॅलो शार्प करायला जरा अरे मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रोते मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रोते रे म्हैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रोते म्हैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रोते मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रोते म्हैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती म्हैशी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा
नैवेद्य हातीचा नैवेद्य नैवेद्य हातीचा हे नैवेद्य हातीचा मूर्ती देवे नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी मूर्ती देवी मूर्ती देवी नैवेद्य हातीचा नैवेद्य नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हा सामान्य महिमा
विठ्ठला विठ्ठला महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवोनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळा म्हणे ती संगीची तरणे दीन उद्धरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विठ्ठला 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 महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी सालाबाप्रमाणे गहिनीनाथगड देवस्थान आणि या देवस्थानाच्या वतीने वैकुंठवासी वामनभाऊ यांनी हा सुरू केलेला सप्ताह या परिसरामध्ये मोठी क्रांती त्यांनी त्यावेळेस केली. वामनभाऊ झालं, भगवान महाराज हे ज्याचे मोठे मोठे व्यक्ती या परिसरात होऊन गेली आणि तळमळ एकच घरोघरी जाऊन परमात्म्याच्या ठिकाणी कशी लोकांची वृत्ती एवढं करतात. कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून संस्कार करायचं काम त्यांनी केलं. आता पुष्कळशी साधन आहेत. त्यावेळेस साधन काही नव्हतं. साधन काही नसताना बाबांनी ज्याचे खेडोपाडी जाऊन जन लावावे सुपंत विठ्ठल मंत्र त्रिभुवनात जग जाणत महिमा त्यांनी ज्याचे अज्ञानी लावावे सन्मार्ग त्यांच्या पुण्याईने प्रतिवर्षी हा दिव्य भव्य असा जो तो नारळी सप्ताह वेगवेगळ्या गावाला होत राहतो. विद्यमान गादी अधिकारी विठ्ठल महाराज यांचं माझं प्रेम. आमच्या मंदिरामध्ये चातुर्मासाला विठ्ठलभाऊ घोले असायचे आणि ते वामन भाऊंचे त्यांचा अनुग्रह असलेला आणि त्या त्या ठिकाणी ज्याचे दरवर्षी इथं यायचं त्यांनी करायचं आणि त्यांचाही काही यात ऋणानुबंधू आमचाही काही ऋणानुबंधू पुढं येते सेवा सुरू झाली. ती सेवा अशी की पहिलाच दिवस महाराज
त्यांना शंका विचारणं, मला तुम्ही प्रतिवर्षी आमंत्रण देता पहिलाच दिवस का? त्याने सांगितलं की नामदेवराय हे नाथ संप्रदायातले असणारे आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटली, मच्छंद्र आला आदले सहज. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, विसोबा खेचर, नामदेवराय असे असल्यामुळे हा आपल्या घरातला सप्ताह आहे. आणि पहिल्या दिवशी नामदेवरायाची सेवा आहे अशी आमची इच्छा आहे म्हणते. म्हणून तुम्हाला जायचे. विको लावू नका, विको बंद करा, विको. म्हणून तुम्हाला जे ती या ठिकाणी बोलवायचं आहे. आणि बोलवण्यामध्ये जे ती आम्हाला मग असं वाटलं की आपल्याला जे ते काहीतरी नामदेवरायाची सेवा करायची आहे, तर दुसरं तिसरं काहीच करायचं नाही. तर वेळोवेळी प्रत्येक वर्षी या ठिकाणी आमंत्रण यावं ना, आम्ही कीर्तन करावं, सेवा करावी, आणि ते गोड करून घेतात. आम्ही देवाला विनंती करतो, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. आता हे शताब्दीच्या वाटीवरती आलेला हा सप्ताह आहे. थोड्या दिवसांमध्ये याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. 12 वर्ष झाले की तपपूर्ती, 25 वर्ष झाले की रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष पूर्ण झाले की अमृत महोत्सव, आणि पूर्ण 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शताब्दी. आता हे त्यांनी लावलेलं झाड आहे, आणि ते असंच जे ते फुलतच जाणार आहे, मोठं होत जाणार आहे. त्यावेळेस आपलं भाग्य असेल तर पाहायला मिळेल. पण जे कोणी भाग्यवंत ठरतील, ज्यांच्या नशिबात जे असेल ते महत् भाग्यवान म्हणावं लागेल. अशा पद्धतीने हा अखंड चालणारा प्रतिवर्षी दिव्य भव्य असा असणारा सोहळा याही वर्षी या ठिकाणी आणि आपल्या गावामध्ये मसोबाची वाडी इथं म्हणतात. मला इथं आल्यावर कळलं की बाबांचं जन्मस्थान आहे म्हणून. बाबांनी सांगितलं आमचं जन्मस्थान आहे म्हणजे. ज्या मातीने आपल्याला बाबासारखं रत्न प्राप्त करून दिलं, त्या मातीचे उपकार मानले पाहिजे. ज्या गावात जाऊन बाबा जन्माला आले, त्यांनी सगळं जसं पहिले जे काय गाद्या अधिकारी त्यांनी देहत्याग करून सगळं जीवन परमार्थाला वाहिलं. बाबा आम्ही मगाशी लय वेळ बोलत बसलो होतो. ते म्हणले मी इकडं आलो तेव्हा 68 वर्षाचं होतो म्हणले. तेव्हापासून जे आहे ते पुन्हा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणं, महाराजांच्या संगतीत राहणं, आणि जे आहे ते 1957-58 सालला त्यांना जे आहे ते हा जो आहे तो या ठिकाणी येऊन सेवा करण्याकरता विराजमान म्हणजे झालेले. अशा पद्धतीने त्यांचं हे जन्मस्थान, बाबांचा असणारा उत्सव आणि त्याच्यामध्ये आलेली सेवा. आज गुरुवार आहे. शक्यतो गुरुवार आला की आपल्या वारकऱ्यामध्ये ज्ञानोबारायचा वार समजला जातो. अजूनही आळंदी पंढरीचे वारकरी आमचे दर महिन्याला वारी करणारे गुरुवारी उपवास करतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांचाच हा गुरुवार आहे. गुरुवारी महाराजांची प्रदक्षिणा असते, म्हणजे वाड्यातल्या वाड्यात पालखी प्रदक्षिणा होती. तेव्हा गुरुवार हा माऊलीचा असल्यामुळे शक्यतो माऊलीचंच वर्णन करावं. काय त्या वर्णनाचा अधिकार आहे? ऐशियाचे चरित्र जो आवडी ऐके, तोया भक्ता बरोबरी तुके, भोगी वैकुंठीचे निज सुखे, हे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला जर का जास्त कोणी आवडत असतील तर तेही प्राणा परवते, आवडते निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भगवंताचा आवडीचा विषय आहे की भगवत गुणानुवाद जे आहे ते कीर्तनामध्ये गावेत. कीर्तनामध्ये अन्यत्र काही नसावं, इतर गोष्टी नसाव्यात. इतर जे आहे ते सांगण्यापेक्षा जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या नियमाप्रमाणे विचार केला की आज गुरुवार आहे, माऊलीच्या बाबतीत काय आपल्याला काही गुणान गाता आलं तर गाऊ.
म्हणून ज्ञानोबरायचं वर्णन करणारा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य निळोबार आहे. त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथापासून निळोबारापर्यंत संत परंपरा सांगितली जाते. त्याच्यानंतर जे काही जन्माला आलेले आहेत ते सत्पुरुष, ते साधू पुरुष, त्यांना सत्पुरुष म्हणतात, साधू पुरुष म्हणतात. पण संतांची गणना कुणाला जे ते संत म्हणावं, कुणाचे जे ते या ठिकाणी सेवा करावी, तर पूर्वापार वारकरी संप्रदायामध्ये एक असा दंडक आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये, गाथ्यामध्ये ज्यांची ज्यांची नावे आलेले आहेत ते संत. मग काही नावं उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या अभंगामध्ये आलेले आहेत काही संतांची नावं. काही संतांची नावं पंढरी माझे माहेर साधनी, ओविया कांडणी गावगीची, याच्यात काही संतांची नावं आली. काही संतांची नावं फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, इथं काही नावं आली. काही संतांची नावं खेळ्यामध्ये आलेली आहेत. कबीर महाराज हे जे आहे ते रामा बसवंत केलारे असे जे प्रकारे सांगितले. निळोबारायपासून आपलं निवृत्तीनाथापासून निळोबारायपर्यंत ही परंपरा आहे. फक्त तुकाराम महाराजांच्या पश्चात अपवाद म्हणून निळोबार आहे. तुकाराम महाराजांनी निळोबारायचा कुठेही उल्लेख केलेला नाही, कारण तुकोबाराच्या पश्चातच निळोबाराय असणार आहे. पण ते सामान्य नव्हते, फार मोठे अधिकारी होते. जेव्हा त्यांनी ठरवलं की संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराचं चरित्र ऐकलं आणि मनाचा निश्चय केला की आपल्याला तुकाराम महाराजांची जी आहे ते प्राप्ती करून घ्यायची, त्यांच्याकडूनच गुरु उपदेश घ्यायचा आहे, असा निश्चय करून बसले ध्यान मांडत पिंपळण्याला. 1 नाही 2 नाही 42 दिवस अन्न नाही, पाणी नाही. श्री तुकोबाराय, श्री तुकोबाराय, श्री तुकोबाराय, श्री तुकोबाराय. कलियुगामध्ये अन्नमय असणारं हे जीवन प्राण सगळं ते अन्नमय आहे. जोपर्यंत याच्यात अन्न जात आहे तोपर्यंत ह्याची हालचाल आहे. हळूहळू हळूहळू जर का अन्न जायचं बंद झालं किंवा तिथं पण आपण जातच नाही, मग त्याचं ते आपोआपच त्याचं देह विसर्जन करावं लागतं. निळोबाराय देवाला काळजी पडली, तुकोबारायचं चिंतन चालू आहे, अन्नमय प्राण आहे. इतके दिवस झाले अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, ह्याचा तर राहत नाही. स्वतः परमात्मा निळोबारायच्या भेटीला आली. ज्या झाडाखाली निळोबाराय बसले होते, निळोबा उठ, मी आलेलो आहे. डोळे उघडले, पाहिलं त्यावेळेस सुंदर ते ध्यान उभे विठीवरी, करकटावरी ठेवून भगवान तिथं आलेले आहेत. देवाचं स्वरूप एकदम तेजपुंज असं होतं आणि ते तेजपुंज शरीर पाहून, ते स्वरूप पाहून निळोबाराने कपाळाला आट्या घातल्या आणि पुन्हा श्री तुकोबाराय, श्री तुकोबाराय, श्री तुकोबाराय. देव म्हणू लागले, निळोबा बरोबर आहे, मी होऊन तुमच्याकडे आलो म्हणून माझी किंमत नाही तुम्हाला. वास्तविक पाहिलं तर माझी प्राप्ती होणं इतकं सोपं नाही आहे. सदासहजी प्राप्त होणं एवढं सोपं नाही. योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तपश्चर्या करतात, हिमालयात जाऊन जे ते तपश्चर्या करणारे आहेत, अतिउष्णमध्ये बसणारे आहेत, त्यांना माझी प्राप्ती होत नाही.
आणि मी होऊन आल्यामुळं माझी किंमत तुम्हाला नाही. अप्राप्त असणारी वस्तू सहज प्राप्त झाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही. मी तुमच्या समोर आलो, तुम्हाला माझी किंमत वाटत नाही. मला बोलणारे पुष्कळ आहेत, पण लक्षात ठेवा मी परमात्मा होऊन तुमच्याकडे आलेला आहे. मग मात्र निळोबार आहे बोलू लागले, डोळे उघडले. मी होऊन आलो. कशाला आला? येथे तुझं लागे बोलावी रे कोणी. 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 तारखिल्या वाचोने आला सेका. तारखिल्या वाचोने आला सेका. राहिल्या वाचोने आला सेका. राहिल्या वाचोने आला सेका. येथे तुझं लागी बोलावी रे कोणी. येथे तुझं लागी बोलावी रे कोणी. लागी बोलावी रे कोणी. येथे तुझं लागी बोलावी रे कोणी. त्या वाचनी आला सीता. तारखिल्या वाचनी आला सीता. तारखिल्या वाचनी आला सीता. तारखिल्या वाचनी आला सीता. येथे तुझं लागूनी बोलाविले कोणी. प्रार्थील्या वाचून आला शिका. मी का तुझी प्रार्थना केली? आम्हाला माहित आहे, जेव्हा भक्तांनी प्रार्थना करावी, तुला हाक मारावी आणि तू ताबडतोब त्यांच्या हाकेला ओ देऊन तिथं हजर व्हावं, ही तुझं ब्रीदच आहे. तुका म्हणे ब्रीद बांधले यासाठी, भक्ताशी संकटी रक्षावया. जेव्हा जेव्हा त्यांना संकट पडतं तेव्हा तेव्हा ते हाक मारतात, तेव्हा तेव्हा तू जातो. द्रौपदी, वाची पांडव, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव दूत कर्म खेळत असताना आणि ते जे आहे ते एक प्रकारचं असणारं, समोर कौरवाची मंडळी, इकडं पांडव बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते थोडक्यामध्ये जे आहे ते काही बरंचसं काही देणं घेणं करायचं असतं. आणि असं ते खेळ चालत असताना त्यांनी हळूहळू हळूहळू कौरवांनी पांडवाला जिंकण्याचा प्रयत्न केला. इतका केला की त्यांचं राज्यही घेतलं ताब्यात. शेवटी मग द्रौपदी पणाला लावली, द्रौपदी ताब्यात घेतली. आणि मग आता मात्र ते कपटीच होते दुर्योधन वगैरे, दुःशासन. दुर्योधनाने सांगितलं, जा द्रौपदीला धरून आण, ते आता आपली झालेली आहे. दुर्योधन आज्ञा करी नग्न करावी सुंदरी. दुःशासनाला सांगितल्यानंतर तो आईसाहेब ज्या महाराज बसलेले होत्या, मनी ध्यानी काहीच नव्हतं, आणि अशा वेळेला त्यांचा हात धरला. चल आत्ताच्या आत्ता चल. कुठं कुठं म्हणजे जिथं सगळी सभा भरलेली आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या मालकाने सगळं राज्यही जे ते दूतकर्मामध्ये गेलेलं आहे आणि आता तुम्हाला पणाला लावलं, तुम्हालाही जिंकलेलं आहे. तेव्हा सगळ्या लोकांमध्ये तुम्हाला जे ते न्यायचं आता आणि तुमची आबरू घ्यायची असं म्हणल्यावर लक्क केलं काळीच. अरे बापरे, दरा 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 ओढत आणली. भीष्माचार्य सगळे बसले होते. मामाजी, तुम्ही वयोवृद्ध माणसं आहात, तुम्ही सांगा
हे योग्य का करणं? मी काय एकटे धर्मराजाची आहे का? मी 5 पांडवाची आहे आणि त्यात आता सध्या पुन्हा मी ऋतुस्नात आहे, मला शिवायचा सुद्धा अधिकार नाही. आणि अशा याच्यामध्ये मला इथं आणलेलं आहे, अंगावरचा पदर ओढायचं ठरवलेलं आहे. भीष्माचार्य खाली मान घालून बसले होते, काही बोलले नाहीत. का? तर त्यांच्या ठिकाणी विचार केला की आपण काय जिथं त्यांच्याकडनं सगळं झालेलं आहे, दूतकर्मामध्ये सगळं जिंकलेलं आहे, ते खाली मान घालतात आणि ते मालक आहे पतिराज खाली मान घातलेला आहे. अशा वेळेला ज्याचं आपण काय बोलायचं? मग मात्र मालकाकडे पाहिलं तर मालक सगळे खाली बसले होते, माना खाली होत्या. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळ्यांच्या माना खाली होत्या. मुख्य मंडळीच्या माना खाली होत्या. आणि अशा वेळेला मग द्रौपदीने जे आहे ते एकच ठरवलं, आता या संकटातून सोडवणारा दुसरा कोणी नाही. हात असे पक्के धरले होते, पदर असा पक्का धरला होता. आणि त्यावेळेस कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू अमृता काही वारे, कृष्णा धावरे लवकरी. अशा पद्धतीने देवाचा धावा करण्याकरता डोळे झाकले आणि भगवंताला हाक मारली. हाक मारल्यानंतर भगवान दयाळू आहे, त्याचं ब्रीदच आहे भक्ताच्या संकटाला धावून जायचं. आणि द्रौपदीने हाक मारल्यावर देवाला काय दम निघाला. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, धीर विठ्ठले निघेना, धीर विठ्ठले निघेना. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठल निघेना, धीर विठ्ठल निघेना, धीर विठ्ठल निघेना. म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, धीर विठ्ठले निघेना, धीर विठ्ठले निघेना. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठल निघेना, धीर विठ्ठल निघेना, धीर विठ्ठल निघेना. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना. भगवंताला काय रावण मग कोठे न दिसे पाहता, मुडी घाली आवची. इकडं तिकडं काही विचार न करता त्यांनी निरेच हात घातलेला आहे, आईसाहेबांनी पकडून ठेवलेला आहे. आणि ज्याच्या अशा वेळेला भगवान स्वतः अंगावरचं वस्त्रच बनला, वस्त्र अवतार. आणि कानात सांगितलं, द्रौपदी हात काढ बाजूला. हात काढ म्हणल्याबरोबर तिला धीर आला की माझा परमात्मा मायबाप माझा आता आलेला आहे. तिने हात सोडला, सोडल्यावर निर्या फेडण्याकरता सुरुवात केली. फेडता 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 हात भरून आले, इकडं ढीकच्या ढीक लागला. मग त्याला कळलं की हे सामान्य नाही आहे, आपण आणखी याच्या पुढं काय करायला गेलो तर दुसरंच काहीतरी निर्माण होणार आहे. तो हात ओढून ओढून मूर्छा येऊन चक्कर येऊन पडला. आणि मग सगळ्याला कळलं, द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुण. द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग लक्षात आलं परमात्मा इथं आहे. दृष्टांत एवढ्या करता आहे, निळोबाराय सांगतात, द्रौपदी संकटीत, प्रल्हाद संकटात सापडला होता, तुला हाक मारली गेला, बरोबर होतं. मला कसलं संकट नाही, कसलं दुःख नाही, कोणत्या ह्याच्यामध्ये मी कोड्यात पडलेलं नाही, कसल्याही प्रकारचं मी तुला जे ओळखत नाही, हात नाही द्यायचे, हाकही मारलेली नाही, काही नाही.
निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत असू. आम्ही तुकोबरायचा धावा करतो. जसा आला तसा जा माघारी. भगवंताला माघारी जावं लागलं. आणि त्यांचा निश्चय पाहून अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा जेव्हा माघारी गेल्यानंतर मग त्यांचा निश्चय पाहून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय स्वतः त्या ठिकाणी आलेले. गेले होते कुठं, त्यांना नाही जावे आम्हा मरावे लागत. अहो अखंडी जैशी तैशी त्या महात्म्यांचं कुठं वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भगवत स्वरूपामध्ये विलीन पुन्हा येता येतं, पुन्हा जाता येतं. अशा पद्धतीने जे तुकोबाराय पुन्हा आहे या स्वरूपामध्ये. हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये विणा आहे, ते काय त्यांचा नेहमीचा पोशाख आहे. आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत आले. जिथं निळोबाराय बसले होते मस्तकावर हात ठेवला. निळोबा उठ, मी आलोय. डोळे उघडून पाहिल्या बरोबर श्री संताजी या माता चरणावर. Yeah.
श्रावती पावलो सांभाळा उतरी श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. जगद्गुरु तुकोबाराला साष्टांग दंडवत घातला, आलिंगन दिलं. महाराजांनी ते मस्तकावर हात ठेवला. मग निळोबाराय तुकाराम महाराजांचा वरदहस्त प्राप्त झाल्यानंतर संतांचं वर्णन करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. एरवी संतांचं महात्म्य ही कुणालाही कळणं इतकं सोपं नाही. निळोबाराय पुन्हा संतांच्या यादीत तर बसलेच बसले, पण तुकोबारायची कृपा झाली म्हणून निळोबाराय म्हणतात, येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. माझ्या ठिकाणी आले, माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मग माझी वाढविली मती. गुणवर्ण वयास्तुती निळामणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता. जगद्गुरूची कृपा झाल्यानंतर मग तुकोबारायच्या जे असणारे निघून गेल्यानंतर निळोबारायने संतांचं वर्णन करण्याकरता जी काही अभंग रचना केली. मग त्याच्यामध्ये गाथा म्हणजे अभंगाच्या रचनामध्ये इतरही विषय निळोबारायने खूप खूप गोड गोड अशा अभंग आहेत निळोबारायचे. गवळणी आहेत, काही जे असणारे जे नामपर आहेत, संतपर आहेत, मागणीपर आहेत, देवाशी भांडण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि असे निळोबाराय तुकाराम महाराजांची कृपा झाल्यानंतर मग संतांच्या विषयी बोलत असताना आजच्या अभंगातून महान भगवत भक्त ज्ञानोबाराय आणि असणारे नामदेवराय आणि असणारे जगद्गुरु तुकोबाराय, तीन संतांच्या विषयी निळोबाराय वर्णन करतात. या तिन्ही संतांचा जर का अधिकार पाहिला तर सामान्य नाही. प्रत्यक्ष ज्ञानोबाराय म्हणजे परमात्माच, तुकोबाराय म्हणजे परमात्माच, नामदेवराय म्हणजे परमात्माच. ज्ञानोबाराय कोण होती? महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर.
नुसता विष्णू सत्वगुणापासून त्याची उत्पत्ती असणारी, रजगुणापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि तमोगुणापासून शंकराची उत्पत्ती, त्यातला विष्णू नाही. त्याच्या बाप रुक्मा देवी वरून त्रिगुणा वेगळा, तिन्ही गुणाच्या पलीकडे असणार त्याला महाविष्णू म्हणतात. ज्याला आपण पांडुरंग म्हणतो, ज्याला आपण विठ्ठल म्हणतो, ज्याला हरी म्हणतो, राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, तोच महाविष्णू. त्या महाविष्णूने या कलियुगामध्ये ज्या वेळेस अशी एक वस्तुस्थिती निर्माण झाली, राजे भ्रष्ट येवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मगही अवतार घेतले, हा कली दोष हवा. मग ज्ञानोबारायसारखे महात्मे या कलियुगामध्ये अवतीर्ण झाले की जिकडं तिकडं अधर्म होऊ लागला, लोकांच्या ठिकाणचा परमार्थ जो आहे तो नष्ट होऊ लागला. लोक जे आहे ते या माया नदीमध्ये वाहून चालले, बुडत आहे जन, न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून. मग महाविष्णूने जे आहे ते सगळ्याला बोलवलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. म्हणून ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार, नामदेवराय महाविष्णूचे अवतार. परिसा म्हणे नामा अवताराला देवो, अन्नधरा संदेह काही म्हणे. आणि तुकोबाराय महाविष्णूचेच अवतार. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट
तुकोबाराच्या काळात ब्रह्मवृंद होते, त्या सर्वांना म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, रामेश्वर भट द्विजाला सांगू लागले, अरे तुम्ही तुकोबाराच्या बाबतीत असं काय बघू नका. तुकोबाराय म्हणजे परिपूर्ण महाविष्णूचे अवतार आहेत आणि त्यांची तुलना केली असताना ते त्यांच्या तुलनेला परिपूर्ण उतरलेले आहेत. तुकिता तुलने से तुका से आवे. ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबारायची महाविष्णूची तुलना केल्यानंतर तुकाराम महाराज त्या कसोटीला परिपूर्ण उतरले. म्हणून ते सामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराज सामान्य नाही, नामदेवराय सामान्य नाही. म्हणून त्यांचं महत्व नव्हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती. सामान्य जे काही असतं त्यात विशेषत्वाने यांचं वर्णन करायला गेलं तर न घडणाऱ्या गोष्टी घडतील, पण संतांचं महात्म्य कळणार नाही. म्हणून ते जे ते नव्हे असामान्य. सगळ्या गोष्टी काही ज्या आहेत त्या विज्ञानाच्या माध्यमातून आता पुष्कळसं लोकांच्या ठिकाणी काय काय कळायला लागलेलं आहे. पण संतांचं जे काही ज्ञान आहे ते विज्ञान आणि संतांचं ज्ञान याची बरोबरी होऊ शकत नाही. विज्ञान जे आहे ते कसं आहे, त्या विज्ञानामध्ये आता अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत आणि त्या शोधामध्ये अनेक प्रकारचं तंत्रयुग चालू असल्यामुळे यंत्राच्या आधारे काहीही जे आहे ते गोष्टी घडतात. हे विज्ञान आहे. आता इलेक्ट्रिक यंत्रयुग आहे. याच्या सामर्थ्यावरती काहीही तुम्ही किती जे आहे ते मोठमोठे कामं करून घेऊ शकता. आगनगाडी यंत्रयुग आहे, मोटार यंत्रयुग आहे. आणखी जे आहे ते घरात काही साधनं आहेत सगळी यंत्रयुग आहेत. बरं, इलेक्ट्रिक शेगड्या काय निघाल्यात, कुठं गॅसच्या शेगड्या असतील, कुठं इलेक्ट्रिक पाणी तापवायचं जे मशीन असेल, धुणं धुवायचं मशीन असेल, इतकं निघालं की सगळं घरात बसल्या बसल्या काही देखील पूर्वीची जी कामं होती स्त्रियांना ते आता काही करावी लागत नाहीत.
पहिलं उठायचं की सडा समार्जन रांगोळी हे ते करायचं. आता इलेक्ट्रिक निघाल्यामुळे सगळी कामं पुरुषाकडे आलीत. त्यांना जावं लागतं, मोटार लावावं लागते, पाणी ओढावं लागतं, भरावं लागतं, सगळं इलेक्ट्रिक. पण ते जरी असलं विज्ञान, पण विज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या मर्यादित राहावं लागतं. त्यांनी सांगितलं असं वागावं लागतं. त्याचा जर का मर्यादा सोडून तुम्ही कसंही वागला तर तो आपला दणका दाखवल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक आहे, चुकून जरी हात लावला तर त्याला मारावंच लागतं, त्याच्या नियमात राहावं लागतं, त्याला हात लावायचा नाही. पण संतांचं ज्ञान तसं नाही. त्यांच्यावरती लोकांनी अन्याय केला, त्यांच्यावरती लोकांनी काही जे ते अत्याचार केलेले, त्यांच्यावरती लोकांनी काही आरोप घेतलेले, त्यांच्यावरती लोकांनी करूनही ते केलेलं आहे. एवढं जरी केलं असलं तरी संत दयाळू असल्यामुळे मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव, तुका म्हणे वाव ओटे तुका असं संतांचं असणारं जीवन जगत कल्याणाकरता ते मनुष्य रूपाने प्रगट झाले. पण प्रत्यक्ष जे आहे ते भगवत स्वरूपच होते. जे भगवंताचं सामर्थ्य ते संतांचं सामर्थ्य, जे देवाने केलं ते ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवरायांनी केलेलं आहे. देवाने आपल्या चरित्रामध्ये काय अद्भुत अशा काही लीला केलेल्या आहेत. कृष्ण अवतारात असताना परमात्मा सकाळची वेळ यशोदेने सांगितली कासंडी घे, गाईचं दूध काढून आण. नंदबाबाच्या गाई किती होत्या? 1 कोट. त्या गाईच्या मानाने वासरं किती, बैल किती, हे तुम्ही त्या कल्पनेने तुम्ही आता दृश्य समोर ते आणा. म्हशी किती, रेडे किती, रिडकू, हे बघा तुम्ही आता काय ते पहावे पूर्ण. ना दूध काढून आण. या बाजूला सगळा गाईचा गोठा, एका बाजूला सगळा बैलाचा गोठा, मध्ये असणारा रस्ता. परमात्म्याने कासंडी घेतली, गाईच्या गोठ्यामध्ये जे आहे ते पाय टाकल्याबरोबर समोर राधा पाहिली. राधेला पाहिल्याबरोबर जसं भक्ताला देवाला बघितल्यानंतर देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला, तशीच गती राधेची झाली. देहभाव हरपला, भगवंताला पाहिल्याबरोबर देहभान विवर्जित झाली. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस ततैव भजाम्यहम्. भाव जैसा तुम्ही माझे ठाई धरा आणि तैसाची मी खरा तुम्हाला घे. इकडं भक्ताची देहभान विवर्जित अवस्था झाली, इकडं देवाची देहभान विवर्जित अवस्था झाली. आणि देव आपलं काम विसरून गेला. आईने सांगितलं दूध आण, आणि तिकडं राधेकडं पाहून जे ते भुलला. आणि तिचे दोघांच्या ठिकाणी असणारं देवभक्ताचं काय असणारं प्रेम म्हणा, काय जे आहे ते मस्करी म्हणा, भगवत भक्त त्या त्या युगामध्ये ज्या त्या युगामध्ये ज्या त्या वेळेला त्यांनी लीला केलेल्या आहेत. राधेशी मस्करी करायला आय यशोदा म्हणू लागली, केव्हाच्या केव्हा गेला, अजून दुधाचा पत्ता नाही, म्हणून बाहेर आली. गोट्यात बघायला गेल्या बरोबर एकदम राधा आणि कृष्ण परमात्मा दोघं मस्करी करतात. यशोदेला पाहिलं, देवाची जायची तोंड होतं राधेकडं, राधेचं तोंड होतं हे देवाकडं, त्यामुळे यशोदा दिसली. यशोदेला पाहिल्याबरोबर कृष्णा आत्या आली, आत्या आली म्हणल्या बरोबर एकदम थपापला. आणि अरे तुला किती वेळ झालं सांगितलं दूध घेऊन ये, आलो आलो म्हणून.
आणि गडबडीमध्ये एकदम बैलाच्या खाली जाऊन बसला. यशोदा हसायला लागली. तू निवळ भुललाय म्हणले. निवळ त्या राजाच्या नादी लागला, वेडा झालास. काय झालं? अरे तू कुठं बसलास? मग देवाच्या लक्षात आलं, अरे हो आपण चुकलो म्हणले. गाईचा गोठा इकडं आहे आणि इकडं बैलाचा गोठा आहे. पण देव आपल्या अंगावर कधी शब्द येऊ देत नाही. आई आम्ही गाईच्याच खाली बसलोय. गाई आहे ती? हो. काय म्हणतोस म्हणले. आता दूध काढणार का? काढणार. देव आहे तू. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य असल्यामुळे खाली बसला. अरे कृष्णा काय चाललंय काय तुझं? आई खरंच मी गाईच्या खाली बसलोय. मी खोड्या करत होतो म्हणून तू सगळ्या देवाला नवस करत बसलीस. त्यातल्या एखाद्या देवाचा नवस फेडायचा राहिलेला आहे आणि त्याचा झाला आपल्यावरती कोप. आणि त्या देवाचा कोप झाल्यामुळे आपल्या जेवढ्या गायी होत्या ना तेवढ्या सगळ्या गायीचे 4 थानाचं 1 थान झालंय म्हणले. देवाचा नवस चुकलीस बहुतेक, चौथानाचे 1 थान झाले. असं 1 थान झालं. हो. मग दूध काढणार? काढणार. भगवंताने लगेच जे खाली बसली याची कासंडी घेतली आणि त्या बैलाची धार काढली. आता ती देव होता, त्याला सामर्थ्य होतं, त्याला जमलं. तुमच्या आमच्यासारखं जमल का बैलाचं दूध काढायला? दूध कशाला? आपल्या मनाने मूत म्हणलं तरी ती मुतणार नाही. दूध तर लांबत. पण देव होता, देवाने ते साध्य केलं. कृष्णा होता. आता हे देवाने दूध काढलं की जिवंत बैल होता. जिवंत बैलाचं देवाने दूध काढलं यात नवल नाही. ते द्वापार युगातली कथा आहे. पण कलियुगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. वैकुंठ गमन झाल्यानंतर जवळच येलवाडी गाव आहे. तिथं महाराजांची मुलगी दिली होती भागीरथी नावाची. तिला समजलं की आपले बाबा वैकुंठाला गेलेले आहेत. धावत 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 देहू गावात आले तर ज्या जागेवरून तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले होते त्याच जागेवरती शोक करत सगळं गावच्या गाव तिथं बसलं होतं. रडत होते, गळबळा लोळत होते. मग आईला जाऊन मिठी मारली. बाबा गेले, मला सांगितलं नाही, काय नाही, आता मी कशाला राहायचं. मग भागीरथीने जायचे ठरवलं, तर आपण सुद्धा इहलोक सोडून द्यायचा. बाबा मला म्हणले होते घरी येतो, जेवण करतो, तुझ्या मालकाला प्रसाद देतो आणि मग जातो म्हणले होते. न सांगता गपचिप गेले. आता या देहाच्या ठिकाणी काही माझं ममत्व नाही, मला राहायचं नाही म्हणून उठली आणि इंद्राणीच्या डोहावरती जाऊन आता उडी मारणार. एवढ्याच देवाने तिथं असणारे मोठमोठे मासे त्यांना सांगितलं, अरे माझ्या तुकोबारायचं लेकरू आहे, त्याला काय इजा होऊ देऊ नका, काय लागल करल धरा त्यांना. उडी डोहात टाकिली आणि मच्छे वरचेवर झेली. माशांनी वरचेवर झेललं. झेलल्याबरोबर बाजूला टाकलं. तिला वाटलं मराला जावं तर मरण मी अशा पद्धतीने आडवं येते काहीतरी, आता आपल्या घरी जाऊ, दार लावून घेऊ आणि बाबांचा धावा करत करत अन्न पाणी वर्ज करून ज्या दिवशी आपल्या मनाने शरीर खाली पडेल त्या दिवशी पडेल. घरी आली, दार लावून घेतलं. बीजेचा दिवस आणि आतनं दार पक्क लावलं आणि सुरू केलं, बाबा बाबा बाबा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. धावा सुरू झाला. तृतीया गेली, चौथ गेली, 3 रात्र झाली. आणि पंचमी दिवशी सकाळी 10च्या दरम्याने तुकोबाराय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत येलवाडीला आले. खेडगाव त्यावेळेस खूपच खेडं होतं. लोक गेले ते रानाने, कोणी गावात नव्हतं, काही नव्हतं. दार लावून घेतलेलं. आवाज सगळा खोल गेलेला. पोटात काय अन्न नाही, पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. आणि अशा ह्याच्यात तुकोबाराय दारात उभा राहिले. भागीरथी दार उघड, मी आलो.
तुकोबाराचे शब्द कानावर पडला बरोबर महाराजांच्या कृपेने तिला इतकी ताकद आली की धाड दिवशी उठून उभा राहिली. बाबा आलेत, दार उघडलं, तुकोबाराला मिठी मारली आणि धैर्या रडायला लागली. तुकोबाराय म्हणले आता रडू नकोस, झालं आता. मग मी सांगतो ते कर, लवकर स्वयंपाक कर, तुला बोललो तो जेवण करून जाईन म्हणून, लवकर स्वयंपाक कर. बाईने मग सारवून काढलं, मग भांडे घासले, मग पाणी भरलं, आंघोळ करून पाणी भरलं आणि मग लवकर स्वयंपाक म्हणून शेवया टाकलेल्या आहेत उकळत्या पानामध्ये खाली घेतल्या. बाबा लवकर होणारा स्वयंपाक, शेवया तयार झाल्यात, गुळ आहे, तूप तर नाहीत पण दूधही नाही, मी आणतो दूध. गडवा घेतला, महादेवाच्या देवळात जाऊन त्या वेलेश्वराचं पूजन करून त्यांना सांगितलं, महाराज गावात कुणी माणूस नाही, काय नाही, गाई नाही, म्हशी नाही, कुणी नाही, सगळे रानाने गेलेत आणि मला दुधाची गरज आहे, आपले नंदिकेश्वर महाराजांचं दूध काढून नेतो बरं का, असं सांगून त्याला थाप मारून उठवलं आणि त्याचं दूध काढलं. आता भगवंतानी दूध काढलं ते जिवंत बैलाचं काढलं आणि तुकोबाराने दूध काढलं की देवाईपेक्षा जास्त महत्व म्हणजे पाषाणाच्या नंदीचं दूध काढलं. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, अशा प्रकारे तुकोबाराचा अधिकार, ज्ञानोबाराचा अधिकार तसा, जसं भगवंताच्याही पुढं संताचा अधिकार तसं ज्ञानोबारा सुद्धा त्याच याच्यामध्ये. देवाची जर का कृपा झाली तर त्या कृपेचं काय महत्व असतं. मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताची कृपा झाल्यानंतर एखादा मुका जर का असेल तर त्याला वाचा प्राप्त होते आणि एखादा पांगळा असेल तर पर्वत तो जायचं चढून जातो. हे देवाचं असं झालेलं. पण देव ज्याला वाचा देतो, एखाद्याला वाचा नाही म्हणून त्याला वाचा देणं काही मोठं महत्व नाही. सगळ्या माणसाला बोलता येतं आणि एखाद्याला बोलता येत नाही, दिली वाचा. सगळ्यालाच पाय आहेत आणि एखाद्याला पाय नसतील, देवाने दिले, विशेष नाही. पण ज्याला वाचाच नाही आणि ज्याला पायच नाही, ज्ञानोबाराचं चरित्र पाहिलं असताना रेड्याला कुठं वाचा आहे का आणि भिंतीला कुठं पाय असतात का. भिंतीचा विचार केला तर जड असणारी आणि रेड्याचा विचार केला तर सगळ्या प्राण्यामध्ये की त्याला काहीच कळत नाही. आणि अशा रेड्याला वाचा ज्ञानोबाराने प्रसंगानुसार त्याला वदवलं, बोलवलं. ज्ञानोबाराचं का जे ते महत्त्व सांगत असताना अंगी आईसे बळ रेडा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले. तुकाराम महाराजांच्या प्रमाणे ज्ञानोबाराचं मत. मौंजी बंधनाचे वय झालेलं आहे. आई वडिलांनी जे देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. आळंदीकर ब्राह्मणाच्या जवळ निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई चारही भावंड गेलेले. त्यांना विनंती केली की तुमच्या म्हणण्यानुसार आई वडिलांनी आमचं देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, आता आम्हाला पुढचा मार्ग सांगा. त्यांनी सांगितलं आमच्याही पेक्षा श्रेष्ठ पैठणला आहेत, आम्ही तुम्हाला पत्र लिहून देतो, सगळा त्याच्यामध्ये तुमचा जो असणारा सगळा झालेला इतिहास लिहितो, त्याच्यावरती चर्चा करतील, शुद्धीपत्र देतील, ती घेऊन या, मग जे ते पुढचा विचार. लहान वय, निवृत्तीनाथ
ज्ञानोबा आहे. मौंजी बंधनाचं उशीर झालं म्हणून 8 वर्षामध्ये मौंजी बंधन व्हायचं उशीर झाला. 11 वर्षाच्या निवृत्तीनाथ, 9 वर्षाचे ज्ञानोबा आहे, 7 वर्षाचे सोपान काका, 5 वर्षाची मुक्ताबाई. कुठं आळंदी, कुठं पैठण, पण दर मुक्काम करत चालत, वारा आहे, पाऊस आहे, पायात काय नाही, अनवाणी चाललेले, असं कष्ट जे ते घेत 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 पैठणला आले. आल्यानंतर ब्रह्मसभा जमवली आणि त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आम्ही या कामाकरता आलो. ते पत्र वाचल्याबरोबर त्यांना कळलं, अरे संन्यासाची मुलं जरा लांब व्हा, लांब व्हा. लगेच मागं सरकले. योग असा सगळं जे आहे ते पत्र वाचल्या सांगितलं, तुम्हाला इथं प्रायश्चित्त देता येत नाही, तुम्ही अपराधी आहात, तुम्ही गाईची सेवा करा, गाढवाची सेवा करा, कुत्र्याची सेवा करा, अंत्यजाची सेवा करा. याप्रमाणे निर्णय दिला आणि तो निर्णय झाल्यानंतर मग मात्र त्यांनी म्हणलं हो का हरकत नाही. अरे तुमचं नाव काय? ज्ञानोबा. निवृत्ती, सोपान, मुक्ता, नावं चांगले आहेत. एक ब्राह्मण म्हणाले नावापाशी काय आहे? चाललेला रेडा, त्याचं नाव ज्ञानदेव, यांचं नाव ज्ञानदेव आहे. मग ज्ञानोबा म्हणले काय हरकत नाही, तो माझा आत्माच आहे. तुमचा आत्मा आहे? त्या पकालवाल्याला आण रेड्याला. रेड्याला आणून जे ते पाठीवरती हासूड मारल्याबरोबर तोची वळ उठे ज्ञानदेवा. तरी त्यांचं मन समाधान झालं नाही. अरे तुम्ही जसं बोलता तसं याला बोलता येईल का? म्हणजे काय वधू, आम्हाला ऋग्वेद ऐकायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले काय हरकत नाही. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. मन म्हणल्याबरोबर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा ज्ञानोबारायचा अधिकार कळला. आणि मग त्यांना जे ते ज्ञानेश्वर महाराजाबद्दल त्यांनी एक चरण टाकलं. धन्य तुमचा वंश, धन्य तुमचे कुळ, परब्रह्म केवळ अवतार आहे म्हणून ज्ञानोबाराय सांगतात. हे सामान्य नाहीत. महिषी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. चांगदेव महाराजांना भेटायला आले असताना भिंत चालवून दाखवली. अशा पद्धतीने सगळ्याला इतिहास माहीत आहे. निळोबाराय सांगतात नव्हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी विठोबार. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अतिशय पवित्र. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसिया तुकोबाने अभंग रक्षिले. हा हा, अशा पद्धतीने निळामणे ती संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण. जिथं तुकोबाराय सारख्याने नुसते दगड तारले नाहीत, वयासहित दगड तारले. अशा संतांच्या संगतीमध्ये जीवाचा उद्धार होणं काही नवल नाही. निळामणे ती संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण. ते जरी संतात नसले तर त्यांचं नुसतं नामस्मरण जरी केलं, आयशिया संतांचे दर्शन झाल्या तर ती नवल कोण.
त्यांचे करिता नामस्मरण उद्धरण जडजीवा ज्ञानेश्वर नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. आज पहिला दिवस. पहिल्या दिवशी संतांचं वर्णन, गुरुवार दिवस ज्ञानेश्वर महाराजांचं तुकोबरायचं वर्णन करता तेवढं करण्याचा प्रयत्न केला. नामदेवरायचा आता वेळेअभावी पुन्हा पाहू केव्हा तरी आणखी. अशा पद्धतीने संतांचं महत्त्व कळण्यास कठीण. त्याचं जे आहे ते कुणाला कळतं, ज्यांचे निळोबाऱ्यासारख्यावर जे कृपा आहे तशी आपल्यावर व्हावी. आपणच त्यांचं महत्त्व जे ते समजून घेऊया. सांगा विठ्ठल जय धन्यवाद महाराज. उद्या 8 ते 10 यावेळेत लक्ष्मण महाराज मेंगडे बंकट स्वामी संस्थान नेकनूर यांचं कीर्तन होणार आहे आणि गावातील सर्व तरुण मंडळांनी सकाळी हे सगळं सर्व मंडप साफ करायचं आहे.